नमस्कार मैत्रिणींनो, मॅथ्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। चला तर आज आपण 5 ते 5 या टिपक्यांच्या सहाय्याने खूपच सुंदर अशी रांगोळी काढणार आहोत। चला तर मग 5 ते 5 हे टिपके आपण मांडून घेऊयात। खूपच व्यवस्थित असे मांडायचे आहेत। चला तर आता 5 ते 5 हे टिपके आपले मांडून झालेले आहेत। तर आपल्याला 4 चौकोन काढून घ्यायचे आहेत कोपऱ्यांचे, 2-2 टिपके जोडून। पहा तर अशा पद्धतीने आपण हे चौकोन काढून घेणार आहोत। चला तर आता आपण आतल्या साईडला कळी काढूयात चारही बाजूंना। चला तर मग आता आपण प्रत्येकच चौकोनामध्ये या 3-3 रेघा उभ्या आणि आडव्या अशा काढून घेणार आहोत। तर पहा तर कशा पद्धतीने काढायची आहे रांगोळी इथे। अशा प्रकारचे 3-3 उभे आणि आडवे असे आपण 3-3 रेघा या काढून घेणार आहोत। चारही चौकोनात आता काढून घ्यायचे आहेत अशाच रेघा। चला तर मग आता आपल्या या रेघा अशाच काढून कंप्लीट होणार आहेत। तर आपण खालच्या साईडला कळ्यांना चौकोनातल्या रेघा या एक समान अशा जोडून घ्यायच्या आहेत। 1 2 3 आणि हे 4 अशाच पद्धतीने आता सर्वच बाजूने या रेघा जोडून घ्यायच्या आहेत। चला तर या रेघा आता काढून झालेल्या आहेत। आता प्रत्येक चौकोनाच्या बाजूला आपण आणखीन एक चौकोन हा त्याच्याच समांतर असा काढून घेणार आहोत चारही बाजूंना। अगदी सुरेख आणि सुंदर अशी आपण रांगोळी काढणार आहोत। चला तर मग आपण ह्या रेघा पण त्याच्यामध्ये परत 3-3च अशा रेघा आपल्याला उभ्या आडव्या काढायच्या आहेत। त्याच पद्धतीने आपण काढणार पण आहोत आणि चौकोन पण आपण काढून घेणार आहोत। अगदी सुरेख पद्धतीने आपण ही रांगोळी काढत आहोत। चला तर मग आता दोन साइडच्या आपल्या या आता आपण त्याला समांतर अशा त्याच्या आजूबाजूच्या दुसऱ्या चौकोनाला जोडून ज्या आहेत रेघा अशा काढून घ्यायच्या आहेत आधी। पहा तर किती सुरेख अशी आपली रांगोळी आत्ताच दिसत आहे। याच्यानंतर ही अशीच खूपच सुरेख अशी रांगोळी ही दिसणार आहे। चला तर पहा अशा पद्धतीने आपण या रांगोळ्या समांतर रेघा अशा या चौकोनाच्या शेजारी आपण काढणारच आहोत। नंतर त्याला आपण वरच्या चौकोनाला या गोलाकारात जोडूनही घेणार आहोत। हा कशा पद्धतीने आपण जोडणार आहोत ते अगदी सुरेख हार्ट शेप मध्ये आपण या रेघा जोडून घ्यायच्या आहेत। चला तर अशा पद्धतीने हार्ट शेप मध्ये आपण या रेघा पुढच्या चौकोनाला या जोडून घ्यायच्या आहेत। अगदी सुरेख पद्धतीने आपण या रेघा ज्या आहेत त्या आपण जोडून घेणार आहोत। दोनही साइडला आपण अशाच प्रकारे जोडून घेत आहोत। नंतर चला तर आता दोनही साइडला आपण अशाच प्रकारे रांगोळी काढून कंप्लीट करणार आहोत
आणि त्याच प्रकारे उरलेल्या दोनही बाजू अशाच प्रकारे आपण कंप्लीट करणार आहोत. चला तर अशाच पद्धतीने आपण या रेघा जोडून घेत आहोत अगदी सुरेख आणि सुंदर पद्धतीने. रांगोळी काढण्याच्या आधी रांगोळी ही आपल्याला व्यवस्थित समजली पाहिजे, म्हणजे की आपल्याला व्यवस्थित काढता येते. त्यासाठी आधी पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित पाहून घ्यायचा, मग नंतर ट्राय करायचं. व्यवस्थित रांगोळी ही येणार आहे. आणि जर सॉफ्ट फरशीवर तुम्ही जर रांगोळी काढणार असाल तर बोटाच्या साहाय्याने त्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे. चला तर आता उरलेली दोनही बाजू अशाच प्रकारे हार्ट काढून घेणार आहोत. तर आधी समांतर अशा रेघा काढायच्या आहेत. आधी चौकोन काढून घेऊयात. त्याला 3-3 या समांतर रेघा काढायच्या आहेत आपल्याला. तर त्याला आता 3-3 रेघा या आपल्याला आडव्या आणि उभ्या या काढून घ्यायच्या आहेत. अगदी सुरेख आणि सुंदर अशा पद्धतीने आपण या रेघा काढून घेणार आहोत. चला तर आता दुसऱ्या चौकोनातही अशाच प्रकारे आपण ही रांगोळी काढून कंप्लीट करणार आहोत. आणि मधली जी कळी आहे त्याला आपण लाल रंग हा देऊन घ्यायचा आहे. चला तर मग अशा पद्धतीने आपण या रांगोळ्या या काढून घेणार आहोत. तर आता समांतर अशा 5 रेघा काढायच्या आहेत त्याला. खूपच व्यवस्थित आणि सुंदर अशी आपली रांगोळी येणार आहे. रांगोळी पूर्णपर्यंत पहा, म्हणजे किती सुरेख आपण काढू शकतो ही रांगोळी ते आपल्याला समजणार आहे. तर नक्की हा व्हिडिओ पूर्णपणे पहा. किती सुंदर आणि छान अशी रांगोळी आहे. आखीव, रेखीव आणि देखणी. हार्टचा आकार एकदम सुरेख आणि सुंदर वाटत आहे बरं का. नंतर अशाच प्रकारे आपण या रांगोळ्या काढणार आहोत. त्याचा शेप जर थोडासुद्धा चुकला असेल तरी पण आपण त्याला व्यवस्थित करून घेऊ शकतो. पण दारासमोर अगदी सुरेख, मन भरून येईल असं वाटतं. त्या रांगोळ्या प्रसन्न असं वाटतात मनाला. आखीव, रेखीव, थोडंसं टाईम कन्झ्युमिंग असलं तरी पण दारासमोर खूपच सुरेखता येते. पण एकदा सवय पडली की वेळ पण नाही लागत अशा रांगोळ्या काढण्यासाठी. चला तर आता चारही बाजूंचे आपले हार्ट काढून झालेले आहेत तयार. तर आता आपण एका साईडला आपण कर्व रेघा काढून बाकीच्याही रेघा त्याला जोडतोय अशा प्रकारे आपण काढणार आहोत. त्याच्यासाठी आधी आपण 5 लाईन छोट्या छोट्या काढायच्या आहेत. 2 पाकळ्यांच्या मध्ये पहा अशा पद्धतीने 2, 3, 4 आणि हे 5. आता त्याला कर्व रेघ काढायची लास्टच्या रेघेला आणि बाकीच्या रेघा या त्याला खूपच सुंदररित्या या जोडून घ्यायच्या आहेत. अगदी सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी ही दिसणार आहे. पहा, तर प्रत्येकच साईडला आपल्याला अशाच पद्धतीने काढून घ्यायचं आहे. प्रत्येकच साईडला आपल्याला अशाच रांगोळी काढून घ्यायची आहे. तर आधी आपण या रेघा ह्या व्यवस्थित करून घेत आहोत. त्याच्यानंतर आता आपण दुसऱ्या साईडलाही अशाच पद्धतीने ज्या रेघा काढून घ्यायच्या आहेत त्या घेणार आहोत. चला तर अशाच पद्धतीने आपण आता या कर्व रेघा काढून ह्या रेघा जोडून घेऊयात. उरलेल्या आता 3ही बाजू आपल्याला अशाच प्रकारे जोडून घ्यायच्या आहेत. नंतर आपण त्याच्यानंतर कलर भरणार आहोत. पुढची ही डिझाईन आपली खूपच सुरेख आणि सुंदर आहे. तर नक्की लास्टपर्यंत पहा व्हिडिओ. अगदी सुरेख पद्धतीने आपण ही रांगोळी काढत आहोत.
चला तर आता अशाच पद्धतीने आपण सुरेख पद्धतीने या रेघा जोडून घेत आहोत. पहा तर किती सुरेख अशी आपली रांगोळी वाटत आहे. कलर दिल्यानंतर आणखी चांगली दिसणार आहे. सणासुदीला काढायला खूपच सुरेख आणि सुंदर वाटते बरं का ही रांगोळी. कारण की हार्ट शेप एवढा सुंदर दिसून येतोय की नक्कीच सर्वांना आवडेल ही रांगोळी. इतकी सुरेख आणि सुबक आहे. तुम्ही तुमच्या घरासमोर, अंगणासमोर कोठेही काढू शकता. इतकी सुरेख आणि सुंदर ही रांगोळी आपली आहे. चला तर आता आपण रंग भरून घेणार आहोत त्याच्यामध्ये. खूपच व्यवस्थितपणे. पहा तर किती सुरेख पद्धतीने आपण लाल रंग हा भरून घेतलेला आहे. तर आता ह्याच्या पुढे आपण काळा रंग हा त्या हार्टच्या आणि त्या कर्व रेघेच्या मधल्या जो स्पेस येतोय त्या स्पेस आपण अशा पद्धतीने काळा रंग देऊन घेणार आहोत. तर आपण हा रंग चारही बाजूंना अशाच प्रकारे खूपच सुरेख पद्धतीने आपण हा रंग देऊन घेत आहोत. चला तर आपण आता तिसरी बाजू ह्या काळ्या रंगाने रंगवत आहोत. तर चौथी ही बाजू अशाच प्रकारे आपल्याला ही रंगवून घ्यायची आहे. चला तर आपण अशाच प्रकारे हा कलर त्या चौथ्याही बाजूस देऊन घेत आहोत. चला तर आता आपली रांगोळी पूर्ण कंप्लीट होण्यास तयार झालेली आहे. रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. तर रांगोळी आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नकात, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला इझिली अवेलेबल होतील व तुम्हाला इझिली पाहता येतील. अशाच पद्धतीने आपण ह्या रांगोळ्या काढणार आहोत. चला तर मग अशाच कलरफुल रांगोळ्या नेहमी पाहत राहा व आपले अंगण दार सजवत राहा. अशाच पद्धतीने खूपच सुरेख आणि सुंदर पद्धतीने या रांगोळ्या रोजच काढत राहा व मन प्रसन्न होईल अशा पद्धतीने रांगोळ्या ठेवत जा. Thank you so much for watching this video. Thanks a lot. And please do like, share and subscribe for watching next video. Thank you so much. Thanks a lot. आता आपली ही रांगोळी पूर्ण कंप्लीट होण्यास तयार आहे. चला तर मग वेळ कशाला घालवताय, व्हिडिओ शेवटपर्यंत आता आपण पाहिलेला आहे. अर्धा मिनिटात आता आपली रांगोळी ही कंप्लीट होते. शेवटचं गार्निशिंग राहिलेलं आहे आपलं. हे एवढं काढून झालं की आपली रांगोळी पूर्ण हे कंप्लीट होते. मी तुम्हाला ओव्हरव्ह्यू पण दाखवणार आहे
की रांगोळी कशी दिसते लांबून. पहा तर किती सुरेख अशी आपली ही रांगोळी दिसत आहे. थोडेसे लाल रांगोळी आपण आणखी डार्क करून घेतोय का तर आणखी आखीव रेखीव आणि सुंदर वाटेल म्हणून, वाटावी म्हणून सॉरी. चला तर मग आपली रांगोळी कंप्लीट झालेली आहे. थँक्यू सो मच. आता आपण याचा ओव्हरव्ह्यू पाहणार आहोत. पहा किती सुरेख आणि सुंदर ही आपली रांगोळी दिसत आहे. मी माझ्या दारासमोर ही काढलेली आहे